त्या दिघा इथे आज कॅपिटल अँड डेटा सेंटरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। डिजिटल अर्थव्यवस्थेत वेग आणण्यासाठी डेटा सेंटर अत्यावश्यक आहे। देशातील 60% डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत। त्यासाठी सिंगापूरच्या कंपनीसोबत 20,000 कोटींचा करार झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। जेएनपीटी बंदरात सिंगापूर पोर्ट अथॉरिटी टर्मिनल पूर्ण झालंय। भारत आणि सिंगापूरचे पंतप्रधान त्या टर्मिनलचं संयुक्त उद्घाटन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नवी मुंबई विमानतळाचं कामही प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मला हे सांगताना आनंद वाटतो की देशाची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही एकट्या महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे। आज त्यांच्यासोबत आपला अजून एक करार झाला आहे। जवळपास ते आता 20,000 कोटी रुपये डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स आणि सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्रामध्ये ते इन्व्हेस्ट करणार आहेत। आज जेएनपीटीमध्ये एक त्या ठिकाणी टर्मिनल हे सिंगापूर पोर्ट अथॉरिटीने तयार केलेलं आहे। जेएनपीए पोर्ट जो आहे आपला, याची कॅपॅसिटी दुप्पट होणार आहे आणि देशातला सगळ्यात मोठा कंटेनर हँडलिंगचा पोर्ट हा आता जेएनपीए पोर्ट झालेला आहे। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या